दुसरा क्वालिफायरचा सामना तो म्हणजे कुरे फायटर्स वर्सेस तारळ योद्धा आणि नाणेफेकीचा कौल लागला तो म्हणजे तारळ योद्धा या संघाच्या बाजूने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजे तारळ योद्धा या संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे कुरे फायटर्स या संघाला. पाहूया कुरे फायटर्स या संघाचे सलामीवीर आपल्या संघासाठी किती धावांचा डोंगर उभा करून ठेवतायत तो म्हणजे कुरे फायटर्स या संघाचे. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचा पहिला वहिला षटक घेऊन इथे प्रगती फलकावरती मार्गस्थ झालाय तो म्हणजे संघाचा संघनायक छोट्या. आपल्या गोलंदाजी मार्गावर तयार सामना करेल तेजाज. आखू टप्प्याचा चेंडू कोणतीही चूक न करता चेंडूला मात्र पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने तेजाज आपला स्वतःचा आणि संघाचा खातं खोलतो. पाहूया सुंदर चेंडू तितकं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धाव काय अजूनही मिळत नाहीये धाव संख्या मात्र अजूनही आहे तिथे. पाहूया पुन्हा एकदा छोट्या आपल्या गोलंदाजीसाठी तयार आणि आता मात्र पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. थोडासा दिशाहीन झालेला चेंडू आई मला वाटते. पाहूया पंचांकडे काही दाद मागताना काही मिळतोय का परंतु पंचांचा काही इशारा नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातो. बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाहीये. यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय. धाव काय मिळत नाहीये. धाव संख्या मात्र अजूनही आहे तिथेच. पाहूया सुंदर चेंडू तटकावून काढलेला चेंडू पण तिथं भावेश पवारसारखा चांगला क्षेत्ररक्षक असताना चौकार मिळणं म्हणजे मुश्किलीची बाब आहे. आणि एका धावेवर तेजशाला समाधान म्हणावं लागतंय. 1 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 3 गडी बाद 4. पाहूया हा सामना चुरशीचा पाहायला मिळणार आहे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रसाद. सुंदर चेंडू तडकावून काढलाय आणि मला वाटते थोडंसं कच्चा क्षेत्ररक्षण चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स. धावसंख्या झाली ती म्हणजे 6. संघ पोहोचतो 6 वरती. लकी ड्रॉ कुपन नंबर 350. लकी ड्रॉ कुपन नंबर 350. पाहूया पुन्हा एकदा पहिल्या षटकातील अजून एक काही चेंडूचा खेळ बाकी असताना हलक्या तटकावून काढलेला चेंडू. मी मगाशीच म्हटलं अजूनही भावेश पवार सारखा क्षेत्ररक्षक तैनात आहे तर तुम्हाला एकच धाव तिथं मिळणार आहे. पाहूया दुसरा षटक घेऊन कोणत्या मार्गस्थ होत आहे. रवीने 4 शब्द बोलावेत असे मी नाव काय हे नाव काय तिचं हल्लो कोंबडा नाव काय आणि या ठिकाणी या अगोदर लकी ड्रॉ कुपनचे विनर होते ते म्हणजे नाव काय सायली कुरे यांनी इथं रंगमंचाजवळ यायचंय आणि आपलं लकी ड्रॉ कुपनचं पारितोषिक बहाल करायचंय. मी विनंती करतो की दीपक मुळम यांनी ते लकी ड्रॉ कुपन चे पारितोषिक बहाल करायचंय आणि लकी ड्रॉ कुपन नंबर जिंकायलाही विसरू नका. धन्यवाद डीजे. लकी ड्रॉ कुपन नंबर 350. पाहूया पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू. आता मात्र कोणतीही चूक न करता कोणतीही गैर न करता मात्र चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते आणि आम्हाला वाटते पंचांचा काही इशारा नाही. चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 1 धावेसाठी. 1 या धावसंख्येने संघ मात्र पोहोचतो 12 वरती. पाहूया आता मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे आदू. फुलटॉस चेंडू होता परंतु त्याचा तेवढा काय फायदा घेता आला नाहीये. तो म्हणजे तेजशाला चेंडूला पाठवतो 1 धावेसाठी. पाहूया पुन्हा एकदा आदू आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पंचांना पार करून टाकलेला चेंडू आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बोललो भावेश पवार सारखा क्षेत्ररक्षक तैनात असताना तुम्हाला रन मिळणं मुश्किल आहे आणि त्याने
क्षेत्ररक्षणला पाठवला टायडन बॉक्सच्या दिशेने पदावून दिली. पुन्हा एकदा लकी ड्रॉ कुपन नंबर 194. लकी ड्रॉ कुपन नंबर 194 149. सुंदर चेंडू, चांगला समाचार मात्र घेतलाय का पाहूया. आणि खरोखर समाचार घेतला, चेंडूला मात्र पाठवतो 2 धावेसाठी. दरम्यान षटकी संपते. थँक्यू डीजे. कमी ठेव रे. लकी ड्रॉ कुपन नंबर आहे 194. लवकरात लवकर पाहायचं आहे, नाही तर पुढचं कुपन घेतलं जाईल. फुलतो चेंडू, पण तितका चांगला समाचार काही घेता आला नाहीये. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला फलंदाज नरेश गोलंदाजी मार्फत दाखल झालाय, तो म्हणजे ओंकार. फुलतो चेंडू आहे आणि मला वाटतं चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघ पोहोचतो 17 वरती. या टप्प्याचा चेंडू पाहूया रनआउटचा चान्स होते का. आणि मला वाटतं रनआउटच्या स्वरूपात दुसरे रक्षा. पुन्हा एकदा वेळ आली. लकी ड्रॉ कुपन नंबर 572. लकी ड्रॉ कुपन नंबर 572. टाको टप्प्याचा चेंडू आणि आता मात्र कोणती चूक न करता तेजस मात्र चेंडूला पाठवतो 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या झाली 19. पाहूया पुन्हा एकदा तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना या टप्प्याचा चेंडू, चेंडूला पुन्हा एकदा पाठवला 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 2 ने भर. शेवटचा चेंडू, सांगता करणारा चेंडू. या टप्प्याचा चेंडू होता, परंतु तितका चांगला समाचार गेला, चेंडूला पाठवला. नंदी परफ्यूम चैतन्य मुळम. मी भावेश पवार यांना विनंती करतो की त्यांनी ते लकी ड्रॉ विनरचं पारितोषिक बहाल करायचं आहे. पाहूया टप्प्याचा आहे चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण असल्यामुळे डाव काय मिळत नाहीये. पाहूया वैयक्तिक पहिला आणि संघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन इथे प्रगती फलकावरती मार्गस्थ झालाय, तो म्हणजे तेजस पुणे फायटर्स या संघाकडून. पहिल्या षटकातला दुसरा चेंडू छोट्यासाठी. खरोखर सुंदर चेंडू होता, पण तितका चांगला यष्टीरक्षण करतोय तो म्हणजे कोरे फायटर्स या संघाकडून. मूर्ती लहान पण कीर्ती महान. पाहूया पुन्हा एकदा अजूनही तिसरा चेंडू. आता मात्र तेजस कुठेतरी दिशाहीन होतो. एक अवांतर धावसंख्या त्यांना देऊन बसतोय. 1 धावसंख्या झाली 1. आपलं स्वतःच संघाचं खातं खुललं जातं. सुंदर चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पाहूया चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने आता मात्र छोट्या आपलं स्वतःचं खातं खोलतो. पाहूया पुन्हा एकदा पहिल्या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ बाकी असताना खरोखर आता मात्र खरोखर सुंदर फटका म्हणायला काहीच हरकत नाहीये. चेंडूला मात्र पाठवतो 2 धावेसाठी. लकी ड्रॉ कुपन नंबर 446. लकी ड्रॉ कुपन नंबर 446. खरोखर सुंदर चेंडू होता, बॅटचा बॉलचा काही संबंध आला नाहीये. यष्टीरक्षक मात्र आपलं काम चोख बजावतोय, धाव काय मिळत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. लकी ड्रॉ कुपन नंबर 446 चे विजेते मेडिमिक्स साबण. पाहूया पुन्हा एकदा दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. तारळ योद्धा या संघाचे सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात. आता मात्र स्ट्राईकला आहे.
चेतन आणि आता मात्र चेतनलाही कुठेतरी थोडासा सूर गवसलाय. चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स. 2 धावेसाठी 2 या धावसंख्येने मात्र संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 9. गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. पंचांचा वाईटचा इशारा तो म्हणजे पप्पू. आई या टप्प्याचा चेंडू मला वाटते हाही चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स. 2 धावेसाठी धावसंख्या झाली ती म्हणजे 12. पाहूया पुन्हा एकदा पप्पू आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. आता मात्र कोणतीही चूक न करता चेंडूला पाठवतो 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघ पोहोचतो 14 वरती. सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डेड रन. चेंडू मात्र ग्राह्य धरला जाईल आणि रन मात्र ग्राह्य धरले जाणार नाही, यालाच बोलतात डेड रन. पाहूया पुन्हा एकदा या टप्प्याचा चेंडू. पाहूया क्षेत्ररक्षण नरेश कुरे मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव तर परिपूर्ण मिळेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. शेवटचा चेंडू पप्पू याचा. पाहूया, चांगला समाचार घेता आला नाही आहे. एक रनआउटचा चान्स होता परंतु त्यांनी एक चान्स गमावलाय. आधीच कर्जबाजारी त्यात उष्णा शेजारी दरम्यान षटक संपतंय. 6 चेंडू आणि 8 धावा. अतितटीचा सामना गोलंदाजी मार्कवर दाखल झाला तो म्हणजे प्रसाद. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी आणि मला वाटते तेजस कुरे मात्र कोणतीही चूक न करता त्या ठिकाणी चेंडू अडवतोय आणि धाव काय मिळत नाहीये. 5 चेंडू 8 धावा. छोट्या सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात. प्रहार मात्र जोरात केला आहे आणि त्याचं परिपूर्ण फळ त्याला मिळालं आहे. चेंडू जातो 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र संघ पोहोचतो 18 वरती. पाहूया पुन्हा एकदा प्रसाद आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. राईट हँड गोलंदाज सामना करेल. राईट हँड फलंदाज छोट्या आपल्या फलंदाजीसाठी तयार. आई सुंदर चेंडू होता. पाहूया चेंडू जातो सीमारेषा पार. कदाचित झेल होऊ शकला असता. आणि या ठिकाणी समीकरण आता बदलते. 3 चेंडू 2 धावा. पाहूया फुलटॉस चेंडू. चांगला समाचार घेतला आणि आपलं स्थान पक्का केलं.